नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 26 सप्टेंबर 2024। तर पुढील हवामान अंदाज, पुढे वातावरण कसे राहील या परिस्थितीमध्ये आपण अंदाज देणार आहोत। आणि मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या विभागामध्ये सुद्धा वातावरण कसे राहील। तर सध्याची परिस्थिती जर पाहिजे तुम्ही मागे पाहता की सोयाबीन अशा परिस्थितीमध्ये म्हणजे 22 तारखेच्या अगोदर सोयाबीन काढणीला जी आलेली होती, म्हणजेच 15 तारखेपासून सोयाबीन काढणीला आली काही शेतकऱ्यांची आपल्या। आता त्यांनी 22 तारखे 21 तारखेपर्यंत सोयाबीन काढली व त्यांची सोयाबीन घरी सुखरूप आली। पण सोयाबीन 22 तारखेपर्यंत काढणीलाच जर नाही आली आणि ती 22 तारखेच्या नंतर काढणीला आली, म्हणजे सोयाबीनचं असं पीक आहे की 7-8 दिवसामध्येच ते काढणीला येतं आणि ते त्यावेळेस काढावं लागतं। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये काही थोडेफार शेतकरी असे आणि ती 30 तारखेच्या पुढे म्हणजे 5 ऑक्टोबरच्या पुढे सुद्धा काही सोयाबीन काढणीला येणार आहे। पण त्यांच्यासाठी अशी कुठलीही त्यांना धोका नाही। पण जी आता सध्या सोयाबीन काढणीला आली त्यांच्यासाठी खूप परिस्थिती म्हणजे बिकट आहे, कारण सोयाबीन काढणीला आलेली आणि त्याला पाऊस काढून देत नाही। पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीफार वेळ काढून सोयाबीन नंतर पुन्हा काढायची, म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून पुन्हा तुम्ही सोयाबीन काढू शकता किंवा तुमच्या मनावर तुम्ही सोयाबीन काढू शकता। कारण सोयाबीन जी अत्यावश्यक अशी सोयाबीन, अत्यंत काढणीला आलेली सोयाबीन आहे, ती तर 1 ऑक्टोबरपासूनच काढायला सुरुवात करावं लागणार। अशी पावसामध्ये सुद्धा सोयाबीन काढता येत नाही आणि काही भागामध्ये काढता सुद्धा येते, म्हणजेच मुरमाटी जमीन असं तिथे पाय जात नसेल तर त्या भागामध्ये सुद्धा काढता येते, पण तिथे मात्र सुद्धा परेशानीच आहे। तर आपण परभणी जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे, हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी। तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाऊस पडणार आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे मित्रांनो। तसेच हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मात्र आज थोडेफार पावसामध्ये प्रमाणामध्ये वाढ होणार आहे। त्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे। आणि बीड जिल्ह्यामध्ये मात्र थोडाफार पाऊस आज कमी होण्याची शक्यता आहे, बीडचा जो पूर्व भाग आहे। तसेच धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस ह्या 2 दिवसाच्या मानाने आज थोडा दुपारच्या म्हणजे आज थोडाफार पाऊस पण कमी राहणार आहे, पण तिथे पण पाऊस मध्यम ते 1-2 ठिकाणी जोरदार, पण ह्या 2 दिवसाच्या तुलनेने कमी होणार। आणि आपण जर पाहिलं तर नागपूर विभागामध्ये सुद्धा पाऊस जे आहे तेच राहणार आहे, त्यामध्ये म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा आज आणि उद्या। आणि तसेच अमरावती विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्यामध्ये। आणि नाशिक विभागामध्ये मात्र 2 दिवसामध्ये मध्यम तर जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे। आपण सतत सांगत होतो की नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे मित्रांनो। नाशिक आज म्हणजे 27 तारखेपर्यंत नाशिक विभागामध्ये, उद्यापर्यंत नाशिक विभागामध्ये, तर नाशिकचे जो जळगाव आणि धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये थोडाफार पाऊस कमी राहील, पण पश्चिम जो भाग आहे नाशिकचा त्याच्यामध्ये धुळे, नाशिक जिल्हा, नाशिकचा जो दक्षिण भाग आहे त्याच्यामध्ये जास्त राहणार। आणि आपण अंदाज दिला होता की आपण 2-3 दिवसापासून सांगत होतो की मुंबई, कोकण, पुणे या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार। तशा प्रकारे पाऊस मुंबईला सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला शेतकरी मित्रांनो। आणि तुम्ही पाहत असताल की बातम्यामध्ये मुंबईमध्ये पाणी साचलेलं खूप मोठ्या प्रमाणात दाखवत आहेत, त्या प्रकारे आपण अंदाज दिलेला होता। तर मुंबईमध्ये सुद्धा आज आणि उद्यापर्यंत पावसाची शक्यता, उद्या सकाळपर्यंत, त्याच्यानंतर सकाळच्या नंतर उद्या मात्र मुंबईमधला पाऊस कमी होईल, कोकणामधला सुद्धा पाऊस कमी होईल। आणि तो पाऊस आपण सांगितल्याप्रमाणे सुद्धा पडला। आणि एकंदर पाहिलं आपण तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार ह्या 2 दिवसामध्ये। तर पाऊस उघडणार कधी, तर हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या शेतकरी मित्रांचा। तर पाऊस उघडणार कधी आणि पाऊस आपल्या सोयाबीन शेतकऱ्यांची काढणीला आलेली सध्या। तर पाऊस हा शेतकरी मित्रांनो, पाऊस हा 1 ऑक्टोबरपासून पाऊस हा कमी होत जाणार आहे आणि 30 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडणारच। पण आज मात्र पाऊस मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आणि 27, 28, 29 आणि 30 पर्यंत पाऊस राहणार आहे। तो पण पाऊस थोडाफार दिवसेंदिवस थोडंफार कमी होत जाणार, काही भागामध्ये दररोज पडणार त्या 30 तारखेपर्यंत, पण काही भागामध्ये पाऊस उघडीप देणार अशा परिस्थितीमध्ये राहणार पाऊस। पण 30 तारखेपर्यंत पाऊस कंटिन्यूस राहण्याची शक्यता त्यामध्ये राहणार आहे। पण आणि 1 तारखेपासून मात्र पाऊस तुरळक ठिकाणी पडणार, 1 ते 3 तारखेपर्यंत पाऊस तुरळक ठिकाणी पडणार। पण त्या कालावधी मात्र आपल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला जी आलेली सोयाबीन आहे ती काढून घ्यायची। 3 म्हणजे 1 तारखेपासून जरी सुरू केली तरी काय हरकत नाही, कारण तुमचा तो विषय सोयाबीन काढायची का नाही तुमचा ते। पण ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन म्हणजे माझ्या मागे दिसली हिरवीगार सोयाबीन, तशा पद्धतीची सोयाबीन असेल तर ती एकदम सुखरूप सोयाबीन, त्यामध्ये कुठलीच पावसाची चिंता नाही। त्यामध्ये 4 तारखेपासून मात्र वातावरण कोरडे होणार आहे, त्यामध्ये मराठवाडा,
अमरावती भागामध्ये म्हणजे नवरात्रामध्ये वातावरण कोरडे राहणार आहे आणि 3 तारखेपर्यंत बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे. 3 तारखेपर्यंत पण पाऊस जर पाहितला तर हलक्या स्वरूपाचा व तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे 1 तारखेपासून पुढे. 15-16 आज 2022 झाली, 2021 2020 या 3 वर्षामध्ये 15-16 तारखेपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्र ह्या भागामध्ये पडला जोरदार स्वरूपाचा. आणि तशा प्रकारे जर पाऊस जर 15-16 तारखेपर्यंत जर राहिला तर सोयाबीन नुकसान होऊ शकते, पण तशी नुकसान होण्याची चान्सेस खूप कमी, इथं पाऊस लांबण्याची शक्यता नाही. त्यामुळे आपल्यासाठी एक मोठं आनंदाची बातमी ही. तर 3 तारखेपासून पुढे शेतकऱ्यांनी काढायची, काही 1 तारखेपासून पुढे शेतकरी सोयाबीन काढायची. आणि ज्या सोयाबीन लावादी त्यांनी तर मात्र ऊन पडल्याच्या नंतरच काढली तरी चांगले क्लिअर वातावरण झाल्याच्या नंतर, म्हणजेच 6 तारखेपासून तर क्लिअर कट वातावरण होणार आहे. आणि 3 तारखेपासून पुढे म्हणजे 4-5 तारखेला पण सुद्धा वातावरण कोरडे राहणार काही जिल्ह्यामध्ये, काही भागामध्ये. आणि आपण सांगत होतो की वातावरण कोरडे राहणार आहे. तर माऊली चिकणी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.